करतो आणि माझे 2 शब्द आपल्यासमोर ठेवतो। बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानाचे रक्षक आपल्या भारत देशाचे चीफ जस्टिस भूषण गवई यांच्यावर बूट फेकणं झालं, हे कशाचं लक्षण आहे? देश कुठे चाललेला आहे? हे गवई साहेबांच्यावर बूट नाही फेकलं तर हे संपूर्ण 140 कोटी जनता जी आहे भारत देशाची त्यांच्यावर बूट फेकलेलं आहे। भारतीय संविधानावर त्यांनी बूट फेकलेलं आहे। आज बीजेपी काय करते? यूज अँड थ्रो। धनगर साहेब जे आपले उपराष्ट्रपती वापरून फेकून दिले, कुठे गेले? जे 5 वर्षाच्या कारकिर्दीसाठी 5 वर्ष उपराष्ट्रपती म्हणून त्यांना राहायचं होतं, आज त्यांचं काय आहे? इथे जो त्यांचं ऐकेल तेच तिथे राहतात। ह्या भारत देशात व्यक्तिपूजेला महत्व आलेलं आहे। व्यक्ती श्रेष्ठ, व्यक्ती देव असं सर्व चाललेलं आहे आणि अशाचा निषेध करणे कमी पात्र आहे। आज थोडके का होईना पण ही ज्योत पेटवतात आहोत आणि ही पेटवायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही। कुणीतरी आवाज केला पाहिजे, कुणाला तरी ज्योत पेटवावीच लागेल, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही। जर भारत देशाचा जर विचार केला तर जे 75 वर्षात काँग्रेस सरकारने केलं होतं ते 11 वर्षात सर्व विकून मोकळं व्हायला लागलंय। रेल्वे गेली, मोठे मोठे सरकारी कारखाने, सरकारी उद्योगांनी आज विक्रीस मांडल्यात आणि ते कोण घेत आहेत? फक्त दोघे जण, 2 उद्योगपती या भारत देशाची सर्व संपत्ती गिळंकृत करत आहेत आणि ह्याचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे। महात्मा गांधीजी गुजरातनी नाही आणलेली, महात्मा गांधीजींनी वल्लभभाई पटेल आणि भारत देश कुठे नेऊन ठेवला आणि आज जे 2 व्यक्ती लोक बसले आहेत पंतप्रधान, गृहमंत्री यांनी देशाची वाटचाल कुठे चालवली ह्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे। आणि आज हे थोडके लोक जमले आहेत पण हॅलो, ही ठिणगी पेटली पाहिजे। हे ठिणगी पेटली नाही तर आपलं काही खरं नाही। कारण भारत देश जसं जॉन परेरांनी सांगितलं, हिटलरच्या गोबेल्स नीतीचा जसा वापर केला जातो तसं बीजेपी आयटी सेलचा वापर करतो आणि खोट्या बातम्या, तुम्ही एकदा खोटं बोला लोक पचवून घेतील, दुसऱ्यांदा खोटं बोला लोक दुर्लक्ष करतात, पण तिसऱ्यांदा खोटं बोललं का ते लोक समजून घेतात हे खरं आहे। आणि अशा प्रकारे आपल्या लोकांचा बुद्धिभेद त्यांनी चालवलेला आहे आणि हा बुद्धिभेद जर नष्ट करायचा असेल तर ह्याने मुळासकट उचकून काढून ते फेकून दिलं पाहिजे, तरच आपला भारत देश स्वतः पुन्हा स्वातंत्र्य तुम्ही होऊ शकेल। नाहीतर आजची जी पिढी आहे, आजचे जे तरुण आहेत किंवा आजची जी बालकं आहेत त्यांच्या पुढे समोर अंधकार पसरलेला आहे। कारण पुढे उद्या काय होणार आहे ते आपल्याला माहित नाही। कारण श्रीमंत होत चाललाय आणि गरीब भिकारी होत चाललाय, ही आजची आपल्या परिस्थिती आहे। त्यासाठी सर्व लोकांनी जागृत होऊन ह्याचा निषेध करणं कर्मपात्र आहे। वन्यजीव यांना तरी अटक केलेली आहे। अरे, एक शास्त्रज्ञ कालपर्यंत त्याला डोक्यावर घेऊन हे नाचत होते आणि आज त्याला अटक केलेली आहे। हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र आलं पाहिजे, हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। संविधान संविधान संविधान।